नगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर महाडमध्ये पुन्हा तारीक गार्डन दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार. अनधिकृत बांधकामाच्या वादात अडकलेली महाडच्या पानसारी मोहल्ल्यातील 5 मजली इमारत वापरा आधीच बनली धोकादायक. बिल्डर आणि जमीन मालकाच्या वादात निर्माण होतोय शेजाऱ्यांच्या जीवाला धोका. महाडमध्ये तारीक गार्डन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपालिकेनं याकडे लक्ष देऊन धोकादायक झालेली ही इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी शेजाऱ्यांकडून केली जाते. जी प्रशासनाची आणि नगरपालिकेची एकच मागणी आहे की माझ्या शेजारी एक बिल्डिंगचा प्रकरण 2020 रोजी घडलेला आहे तारीक गार्डन म्हणून. ही बिल्डिंगची अवस्था सेम झालेली आहे, तिचं प्लेयर बीम हे सर्व बाद झालेलं आहे. आमचं जीवन एवढा स्वस्त आहे काय? प्रशासनाची माझी एकच विनंती आहे की या बिल्डिंगचं लवकरच लवकर नियोजन लावून हे बिल्डिंगला कोसळून घ्यावी आणि आमचं जीवन वाचवावे अशी नम्र विनंती आहे. जी शेजारची बिल्डिंग आहे ही आमची डिमॉलिशला आलेली आहे. यामुळे आम्ही नगरपालिकेतलं नोटीस टाकलेला की ही बिल्डिंग धोकादायक झालेली आहे. त्यानंतर नगरपालिकेने आम्हाला बोलून सांगितलं होतं की ही बिल्डिंग डिमॉलिश करायला आलेली आहे. त्यानंतर काही यांचा ॲक्शन झाला नाही नगरपालिकेचा. ते आम्ही नगरपालिकेला आणि प्रशासनाला एकच विनंती करतो की जो ॲक्शन तुमचा झालेला आहे तो ॲक्शन पूर्ण करावा आणि इथे कुठलीही घटना व्हायच्या आधी ही बिल्डिंगचा जो काही निर्णय आहे तो लावून टाकावा. आणि जर काही आपत्ती झाली, कोणालाही याच्यामुळे त्रास झाला, त्याचा जिम्मेदार नगरपालिका आणि प्रशासन असणार. मागणी सरळ स्पष्ट नगरपालिकेला हीच आहे की ही बिल्डिंग ज्याचा पाठचा जो स्ट्रक्चर जो थोडासा डिमॉलिशचा झालेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे. तर कदाचित फ्युचरमध्ये जर समजा ती बिल्डिंग इकडे लेफ्ट साईडवर तर ह्याच्याने आमचं मालमत्ता त्याच्यानं जास्त म्हणजे आमचं जे रहिवासी आम्ही आमच्या जीवितला मूळ त्याचा हानी आहे. त्यामुळे नगरपालिकेशी माझी ही प्रार्थना रिक्वेस्ट आहे की त्यांनी जेवढं लवकरात लवकर हिचं असेल त्याचं निवारण लावावं, आमच्या जीवहानीशी खेळू नये. ही इमारत महाडच्या पानसारी मोहल्ल्यामध्ये असून बिल्डर आणि जमीन मालकाच्या वादात ही इमारत गेली 10-12 वर्ष अडली आहे. बिल्डरने केलेल्या अनधिकृत बांधकामावर जमीन मालकानं आक्षेप घेतला असून वाद कोर्टात प्रलंबित आहे. 90% बांधकाम पूर्ण झालेली ही इमारत वापराविना पडून असून इमारतीचा मागचा बाजू खचली आहे. भिंतीला मोठमोठे तडे गेलेत, कॉलम देखील फुटलेत. नगरपालिकेनं याकडे लक्ष द्यावं असं जमीन मालकाचं म्हणणं आहे. मागणी आमची अशी आहे, आता बघा ह्याला बिल्डिंगला झालेली 10-12 वर्ष झालेली आहेत. 10-12 वर्ष आधीचीच बिल्डिंग आहे. दुसरा विषय असा की याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. जवळपास 10 फ्लॅटची परमिशन होती आणि 20 फ्लॅट केलेले आहेत. त्यानंतर पाठच्या बाजूला खचलेली आहे बिल्डिंग, जवळजवळ 5 ते 6 इंच खचलेली आहे. दुसरा विषय भिंतींना तडे गेलेत आणि जे भीम आहे ते कट झालेले आहेत. ते कधीही बिल्डिंग पडू शकते आणि आमच्या शेजाऱ्यांचा जीव जाऊ शकतो. त्यासाठी नगरपालिकेने जे स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे आणि बिल्डरला जे नोटीस लावलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काही हरकत घेतलेली नाही. तर लवकरात लवकर बिल्डरला प्रेशर टाकून हे बिल्डिंग जमीनदोस्त करण्यात यावी, नाहीतर हे आमच्या शेजाऱ्यांचा जीव जाऊ शकतो. तेव्हा लवकरात लवकर ही बिल्डिंग पाडण्यात यावी आणि आमच्या शेजाऱ्यांचा जीव वाचवण्यात यावा. जमीन मालक आणि शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर सदर इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलंय. त्यानुसार इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली. बिल्डर नोटिशीला उत्तर देत नाही. पावसाळ्यापूर्वी याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असं नगर अभियंता कदम यांचं म्हणणं आहे. नाही, ह्यामध्ये असलम पानसरे म्हणून पानसरे बिल्डर्स आहेत. त्यांना 2013ला बिल्डिंग परमिशन दिलेली आहे. ही बिल्डिंग बांधताना त्यांनी काही वाढीव अनधिकृत बांधकामं केले. त्या संदर्भात सुद्धा नगरपालिकेने नोटिसा दिल्या. 2013 पासून प्रत्यक्षात बिल्डिंग परमिशन देऊन वापर परवाना घ्यायच्या अगोदर किंबहुना लोक राहायला जायच्या अगोदरच ती बिल्डिंग धोकादायक झाली. म्हणून ज्या 2021ला ज्या पद्धतीने महाड शहरामध्ये पुराचं पाणी घुसलं होतं त्यावेळी आपण जेवढ्या बिल्डिंग धोकादायक त्या सगळ्या बिल्डिंगला स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलं होतं. ह्या बिल्डरनं सुद्धा नगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या अशाच पद्धतीच्या लेखी सूचना दिल्या होत्या. वारंवार नोटिसा देऊन सुद्धा हा जे काही विकासक आहेत किंवा हे बिल्डर्स आहेत ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेत नाहीत. दरम्यानच्या काळात आजूबाजूच्या नागरिकांनी त्या बिल्डिंगमधून काही मटेरियल पडतं आणि आमच्या बिल्डिंगला जीविततेला धोका आहे या संदर्भात नागरिक नगरपालिकेकडे आले होते. नगरपालिकेमार्फत बांधकाम विभाग असेल, टाउन प्लॅनिंग विभाग असेल यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आम्ही विकासक स्ट्रक्चरल ऑडिट करून घेत नाही म्हणून नगरपालिकेने नगरपालिकेच्या खर्चाने हे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये रिपोर्ट असा आहे की ती बिल्डिंग वापरण्यास धोकादायक आहे. लोकांचं म्हणणं आहे की तात्काळ पडेल अशा पद्धतीची वस्तुस्थिती नाही आहे. मात्र ही बिल्डिंग
त्या ह्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार धोकादायक झालेले आहेत, तुम्ही तोडून टाका, अशा स्वरूपाची सुद्धा आपण त्या बिल्डरना नोटीस दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो नगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी खर्च केला तो सुद्धा नगरपालिकेचा जो खर्च केला तो पण सुद्धा नगरपालिकेने भरणा करावा, अशा स्वरूपाच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. हे विकासक किंवा हे बिल्डर आहेत ते फक्त कुठल्याही प्रकारचे नगरपालिका नोटिसीला उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्या अनुषंगाने आता आपल्याला ह्या येत्या पावसाळ्यापूर्वी ही बिल्डिंग जर का विकासकाने तोडली नाही तर कशा पद्धतीने तोडता येईल, त्याचा खर्च कशा पद्धतीने वसूल करावा लागेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या पावसाळ्यापूर्वी निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई केली जाईल. सदर इमारतीत कोणी राहत नसेल तर या इमारतीमुळे शेजाऱ्यांच्या जीवितास आणि मालमत्तेला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळं नगरपालिकेनं याकडे खर्चाचा मुद्दा नाही तर महाडकरांच्या जीविताचा प्रश्न म्हणून पाहावं असं आवाहन या माध्यमातून केलं जात आहे.